दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। सिन्नर शहरातील लोंढे गल्ली परिसरात अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्याबाबतची गोपनीय माहिती विशेष पथकास मिळाली होती। त्याप्रमाणे पथकातील अधिकारी तसेच अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ, गांजा तसेच भांग पावडरची अवैधरित्या विक्री तसेच सेवन करणारे इसमांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली। सदर छापा कारवाईत 9,944 किलो वजनाचा गांजा तसंच 22 किलो 670 ग्रॅम वजनाची भांग पावडर असे एकूण 3,26,140 रुपये किमतीचे अंमली पदार्थ तसंच रोख रक्कम असा एकूण 5,23,950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या छापा कारवाईमध्ये 18 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून या आरोपितांविरुद्ध सिन्नर पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच सिन्नर शहरातील उद्योग भवन परिसरातील हॉटेल न्यू सागर लॉजिंग या ठिकाणी अवैधरित्या सुरू असलेल्या देह विक्री व्यवसायावर देखील विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली। या ठिकाणी अक्षय राजेश गीते वय 24 राहणार कानडी मालाड सिन्नर, नरेश उत्तमराव कसवे वय 33 राहणार कोक्कर कॉलनी मानवात जिल्हा परभणी, हल्ली भगूर राहणार तालुका जिल्हा नाशिक यांना संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायदा करता पीडित महिलेला पैशांचा आमिष दाखवून तिला देह विक्री करता जागा उपलब्ध करून देऊन तिच्याकडून देह विक्री करून घेऊन तिला अवैध वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं म्हणून त्यांच्या विरुद्ध सिन्नर पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच सिन्नर शहरातील सातपीर गल्ली परिसरात काही इसम अवैधरित्या मटका जुगाराचा अड्डा चालवित असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकास मिळाली होती। त्याप्रमाणे दिनांक 3/4/2025 रोजी दुपारच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली। सदर छापा कारवाईत अवैधरित्या मटका जुगार खेळणारे तसंच खेळवणारे इसमांना ताब्यात घेण्यात आलाय। या छापा कारवाईमध्ये एकूण 75,534 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यातील ताब्यात घेतलेल्या आरोपितांविरुद्ध सिन्नर पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच दिनांक 4 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीतील विल्लोळी गावात उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या पान टपरीमध्ये अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून आरोपी अशोक पोपट वाघ वय 48 कुसुमाग्रज नगर विल्लोळी तालुका जिल्हा नाशिक, निलेश त्र्यंबक दोंदे वय 35 वर्ष राहणार कावनई यांना ताब्यात घेतलाय। या आरोपींच्या कब्जातून 2 किलो 192 ग्रॅम वजनाचा गांजा, अंमली पदार्थ तसंच मोबाईल फोन असा एकूण 63,840 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यातील आरोपी हे बेकायदेशीररित्या मानवी मानावर विपरीत करणारा त्यांच्या विरुद्ध नाशिक तालुका पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कामगिरी नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे विशेष पथकातील परिवीक्षाधीन भारतीय यांचं मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे विशेष पथकातील परिवीक्षाधीन अपराजिता अग्निहोत्री, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी तसंच अंमलदार यांनी अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई केली। विनोद वर्मा, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।